नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आतापर्यंत आपण 85 दिवसापर्यंत चर्चा करत आलो आहे. आज आपण 85 ते 100 दिवसांच्या दरम्यान द्राक्ष बागेत काय काम करावं ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, आता फारसे स्प्रे घ्यायला पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही आहे. 84-85 दिवसांच्या दरम्यान बेदाण्यासाठीचा माल मऊ पडायला सुरुवात होतो. मार्केटसाठीचा माल मऊ पडायला अजून 90 ते 95 दिवसापर्यंत आपल्याला थांबावं लागेल, कारण आपण त्याला थोडासा GA आणि संजीवक थोडीशी आपण बेदाण्यापेक्षा जास्त वापरलेले असतात. त्यामुळं तो माल थोडासा कमी मऊ पडेल, परंतु 90 दिवसांच्या दरम्यान वाणगी व्हायला चालू होईल. आपण त्याला माल कुठंतरी पाणी धरलं की त्याला वाणगी म्हणतो. त्यासाठी बेदाणा असो मार्केट असो कोणत्याही बागेसाठी आपल्याला ट्रायको आणि सुडोची एखादी फवारणी घ्यायची. पानांचं आरोग्य चांगलं राहतं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. कोणत्याही परिस्थिती इथून पुढच्या काळात मोठं कीटकनाशक किंवा मोठं फंगिसाइड आपल्याला अजिबात द्यायचं नाही आहे, कारण त्याची आवश्यकताही नाही आहे आणि रेसिड्यू राहण्याची सुद्धा शक्यता असते. आपण जी द्राक्षे तयार करतोय ना, ती सगळी द्राक्षे आपली भारतीय बाजारपेठेत जरी विकली जात असली तरीसुद्धा ती रेसिड्यू फ्रीच विकायची आहेत. द्राक्ष विकताना कुठल्याही परिस्थितीत त्याला एक सेंट असावा, म्हणजे चांगला सुमधुर स्वाद त्या द्राक्षाला असला पाहिजे, गुढी चांगली असली पाहिजे. अशासाठी आपण कोणत्याही परिस्थितीत झाल कीटकनाशक किंवा फंगिसाइड वापरायचं नाही. आपण वापरतही नसतो. बागायतदार बंधूंनो, आता ट्रायकोसुडो आणि मेटाव्होल्टी एवढ्यावरच बाग 1-2 स्प्रे द्यायचे आणि तिथं आपलं थांबायचं. त्यानंतर सहज आवश्यकता वाटली असेल तर आपल्याला थायोनिटिली 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम आणि पोटॅशियम बायकार्बोनेट 100 लिटर पाण्याला 200 ग्रॅम, त्याचा कोणताही रेसिड्यू नसतो. सगळ्या बागेसाठी हाच एखादा स्प्रे आपण घेतला तरीसुद्धा आपल्याला बास होतं. त्यानंतर मिलीबगसाठी एखादा थोडीशी गच्च फवारणी आपण घ्यायची, मेटा आणि व्होल्टीची किंवा VBM म्हणजे व्होल्टी पॅसी आणि मेटा अशी जरी आपण फवारणी दिली तर सुद्धा चालेल. इतकंच काम आपल्याला ह्या काळात करायचं आहे. दरम्यानच्या काळात माल मऊ पडत असताना जी अचानक फुगवण आपल्याला जी बागेची करून घ्यायची आहे त्याच्यावर मी स्वतंत्रपणे एका व्हिडिओमध्ये बोललो आहे. ते असं की एकरी 1 लिटर इमेन्स बेदाण्यासाठी एकरी 1 लिटर इमेन्स 10 ते 15 ग्रॅम GA, आरोचं पाणी, कोणतेही संजीवक न घालता फक्त ह्या 2च औषधाची एक संध्याकाळच्या वेळी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. इतकंच करू शकतो आणि त्यापेक्षा जास्त आवश्यकतासुद्धा नाही आहे. आणि जर मार्केटचा माल असेल, आपल्याला लांब असो गोल असो मार्केटचा माल असेल तर आपल्याला एकरी 1 लिटर इमेन्स 20 ग्रॅम GA आणि अर्धा लिटर चांगल्या दर्जाचा CPPU आपल्याला इथं एक फवारणी घ्यायची आहे. पाणी आरोचं घ्या, संध्याच्या वेळी एटीआरनी किंवा चिमा मित्रानं जे काय असेल आपल्याला उपलब्ध त्यानं असा एक स्प्रे घ्यायचा आहे. बस इतकंच काम करायचं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काम करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. 90 दिवसांच्या दरम्यान पुन्हा एकदा पांदेर परीक्षण करून घेऊया आणि जे मात्रा आपल्याला पोटॅची कमीत कमी द्यावी लागते तेवढीच तय करूया आणि बागेला कमीत कमी खताची मात्रा देण्याचा प्रयत्न करूया. ह्याच दरम्यानच्या काळात ज्या वेळी आपल्याला वेळ मिळतोय त्यावेळी सल्फेट ऑफ पोटॅश 1 लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम आणि सल्फर 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, म्हणजे 100 साठी 300 आणि 100 सल्फर, अशा 1, 2, 3 फवारण्या आपण घेतल्या तरीसुद्धा चालू शकतील. बागायतदार बंधूंनो, ह्या फवारण्या अत्यंत कमी खर्चातल्या आहेत. मोठा खर्च अजिबात नाही आहे, पण पानाचं आरोग्य मात्र शेवटपर्यंत चांगलं राहिलं पाहिजे. लाल कोळीसाठी सुद्धा ह्या फवारण्या शेवटची येणारी कीड असते आपली, त्यामुळे सल्फरची थायोनिटिलची फवारणी आपली तिथं लाल कोळीसाठी सुद्धा अत्यंत प्रतिबंधात्मक ठरेल. आणि शेवटच्या काळात जे आपण पोटॅश देतोय ना, त्या पोटॅशनं आपल्याला साखर भरण्यासाठी सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल. बागायतदार मित्रांनो, पुन्हा एकदा एक वर्ष आपलं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचं संपतंय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 100 ते 120 दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं या विषयावर नक्की बोलण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.